नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारताचा भूगोल याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। भारताचे क्षेत्रफळ डॅश चौरस किमी आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 32,87,263। भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे तर 32,87,263 इतका आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 भारत देशात एकूण किती राज्य स्थित आहेत। भारत देशामध्ये एकूण किती घटक राज्य आहेत तर एकूण 28 घटक राज्य आहेत। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करीत नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बिहार। बिहार या राज्याला चीन या देशाची सीमा स्पर्श करीत नाही। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान। महाराष्ट्र या राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 5 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी करण्यात आली। या प्रश्नाचे उत्तर आहे 31 ऑक्टोबर 2019। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी झालेली आहे तर 31 ऑक्टोबर 2019ला निर्मिती झालेली आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 भारताला एकूण डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। जसेच महाराष्ट्र राज्याला 720 किमी चा समुद्र किनारा लाभलेला आहे, तसेच भारताला एकूण 7,517 किमीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 देशातील पहिला जहाज बांधणी उद्योग कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विशाखापट्टणम। देशातील पहिला जहाज बांधणी उद्योग कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला तर विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 देवभूमी म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला ओळखले जाते। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड। उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 तीज हा सण खालीलपैकी कोणत्या देवाला समर्पित केला जातो। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पार्वती। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 अरबी समुद्र हिंदी महासागर बंगालचा उपसागर डॅश येथे एकत्र येतात। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कन्याकुमारी। कन्याकुमारी येथे अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे तिन्ही समुद्र एकत्र येतात कुठे तर कन्याकुमारी या ठिकाणी। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भारत आणि चीन। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वुलर सरोवर। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 पहिली वन संशोधन संस्था कोणत्या शहरात स्थापन झाली। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी डेहराडून। पहिली वन संशोधन संस्था कोणत्या शहरात स्थापन झाली तर डेहराडून या शहरामध्ये स्थापन करण्यात आली। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. गुजरात या राज्याला भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. शिवसमुद्र जलविद्युत केंद्र कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कावेरी. कावेरी या नदीवर आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतात सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्मिती करणारे राज्य आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एर्नाकुलम. एर्नाकुलम हा जो जिल्हा आहे तो भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 18. नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. नंदादेवी जे शिखर आहे तो कोणत्या राज्यात आहे? तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. गंगेची उपनदी व अमरकंड जवळ उगम पावणारी नदी कोणती? म्हणजेच गंगेची उपनदी देखील आहे आणि अमरकंड या ठिकाणी तिचा उगम होतो. या प्रश्नाचे उत्तर कोण आहे? ऑप्शन बी सोन नदी. सोन नदी ही जी नदी आहे ती गंगेची उपनदी आहे आणि तिचा उगम अमरकंड जवळ होतो. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पंजाब पुनर्गठन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती जे.सी. शहा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी झारखंड. छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड या राज्यामध्ये आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध नदीचे खोरे कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दामोदर नदी. दामोदर नदीचे खोरे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध नदीचे खोरे आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक तेलंगणा पठार. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. पंजाब व हरियाणा यांची सामायिक राजधानी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चंदीगड. पंजाब व हरियाणा यांची सामायिक राजधानी कोणती आहे? तर चंदीगड ही आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतातील सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाला कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1987. 1987 साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.